अड्ड्यामध्ये आपल्या गाडीचा एक चर्चा आली की शेपूट चावला, तर काय तुमची कमिटीशी चर्चा झाली का? झाली. कमिटीने सगळ्या गोष्टी निष्पन्न करून निर्णय आपला दिला. फक्त शेप उचलली, चावली वगैरे नाहीये. कमिटीने बघून निर्णय दिला. कमिटी कुठल्याही प्रकारे अन्याय करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी, रिपब्लिकन डेचे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी म्हणजे आपला मानाचा मैदान, देसाई सावली मैदान. तर चला आता सावली मैदानामध्ये मी जाणार आहे आणि ज्या पण काही अपडेट असतील ते तुमच्यावर नक्की पोहोचवणार मी. आणि खूप धन्यवाद तुमचा, खूप सपोर्ट दाखवतो, असंच धन्यवाद. आणि असंच सपोर्ट दाखवा नेहमी तुमच्या भावाला. आता जातो मी अड्ड्यामध्ये आणि अड्ड्यामध्ये गेल्यावर तुम्हाला सर्व काही अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता जातो मी, बघूया. आज चांगली चांगली बैलं, खूप चांगल्या बॅटल रंगणार आहेत तिथं. जसं हरण्या, बकासूर, त्याच्यानंतर सोन्या, मोन्या, ही सुद्धा बॅटल असणार आहे. तर कुठल्या बॅटलचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला जाऊया आता अड्ड्यामध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आज गाडी झाली एक नंबरची आपली हरण्या आणि महबूब या गाडीचा गुलाल झालाय. काय सांगाल गुलालाविषयी? काय नाही, अविस्मरणीय क्षण होता आजचा. आणि बऱ्याच दिवसापासून शर्यत पेंडिंग होती. जशी ओळख झाली त्याच्यानंतर आज मुहूर्त आला आणि योगायोग का ती शर्यत आपली झाली. अतिशय आनंदाचा उत्सव आज. दादा, आज पुसेगाव हिंदकेसरी म्हणतात, तसंच आपल्या या सावली मैदानाला पण आपल्या मुंबईचा हिंदकेसरी मैदान आज नाव काढलंय. 100%. काय सांगाल याविषयी? मग 100%. जसं हिंदकेसरी पुशेगाव होतं तसं आपलं मुंबईचं हिंदकेसरी मैदान हे 26 जानेवारी देसाई गाव. आणि दादा, पैरा कसा आज हरण्या आणि महबूब हा पैरा कसा झाला? त्यांची प्रेक्षणीय बॅनर होती, म्हणजे हरण्यावाले नाव दिलं. मग बकासूर यांना फोन केला का शर्यत करायची का. जेव्हा त्यांची शर्यत जमली त्यानंतर मग आपला बबलू शेट्टीने फोन केला आम्हाला की आपण गाडी पळूया. तर चाल, काय हरकत नाही, पळूया. दादा, गाडीला खूप स्पीड होता आज. काय सांगाल याविषयी? नाही, शेवटी कसं आहे, प्रेक्षकांतली मनातली जोडी पण आहे. आणि महबूब आहे, वेल फिनिश, मुंबईचा किंग, रायगडची शान या नावाने जी ओळख आहे. बरोबर आहे. आणि दादा, प्रेक्षकांना एक इच्छा पण होती की बकासूरची गाडी आणि हरण्याची गाडी व्हावा, कारण घाटावर भरपूर दिवस हरण्या आणि बकासूर ते सोबत खेळत होतं. याच्या पुढे पैऱ्याम पण ते खेळणार आहेत. आणि आपल्या मुंबईच्या प्रेक्षकांना एक इच्छा होती आणि त्याच्यात आपला महबूब आला, तर प्रेक्षकांचा कुठनं आनंद एकदम 2 गुणा वाढला त्याच्यातच. काय सांगाल मग? नाही, 100%. कसं आहे, शर्ती पण करा, पैरे पण करा, तरच आपले ह्या गोष्टी, मतभेद आपले दूर होतील. हा संदेश आहे आजचा. शर्ती प्रेमापोटी खेळा, सगळ्या गोष्टी. काय वादविवाद करून काय कोणाचं काय भलं होत नाही याच्यामध्ये. बरोबर दादा. आज भरपूर जणांच्या मी बाईट घेतल्या. आपले जे मुंबईचे गारा मालक आहेत, मुंबईचे जे गारा दादा, आज भरपूर गारा मालकांच्या मी बाईट घेतल्या. कुठं ना कुठं दादा, आपला खेळ हा खूप चांगला चाललाय. आज मी भरपूर जणांच्या गारा मालकांच्या बाईट घेतल्या. आपल्या बिंजोर खेळाला आज मैत्रीचं नाव पडतोय. याच्या आधी आपल्या खेळामध्ये खूप चुरस असायची, पण कुठं ना कुठं दिवस चांगले येत चाललेत आपल्या मुंबईमध्ये. काय सांगाल? आपली संघटना, मेन संघटना झाली, तिथून सगळ्या गोष्टी नियमावली जाहीर झाल्या. त्याच्यामुळे सगळी लोक सुधारली आतामध्ये आणि बैलगाडी आपलं चांगलं वळण लागले आताच्या कंडिशनला. दादा, आज रायबा पण होता. रायबाची गाडी पण पळाली वाटतं. झाली 100%. गुलाल झाला रायबाचा पहिलेच शेर. आणि त्या दिवशी बोनिवलीला आपली घरची गाडी पण धावली आणि तिथं पण गुलाल झाला. रायबाच्या पैऱ्यामध्ये कोण होता? आज धानसर सुंदर होता आज रायबाच्या पैऱ्यामध्ये. बरोबर आहे. आणि दादा, एक मगाशी चर्चा झाली, आपल्या गाडीचा एक चर्चा आली की शेपूट चावला, तर काय तुमची कमिटीशी चर्चा झाली का? झाली. कमिटीने सगळ्या गोष्टी निष्पन्न करून निर्णय आपला दिला. फक्त शेप उचलली, चावली वगैरे नाहीये. कमिटीने बघून निर्णय दिला. कमिटी कुठल्याही प्रकारे अन्याय करणार नाही बैलगाड्या मालकांवरती. कारण दादा, हा प्रश्न मी असा घेतो, भरपूर जणांची गैरसमज झाली आहे. कुठं ना कुठं आज कमिटीचा आपला जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार आज तुम्हाला पण सांगितलं कमिटीने की त्याच्यात शेपूट नाही चावली, कारण त्याच्यासाठी आज लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि तुम्ही एक खुल्ला सांगितलं की कमिटीशी तुमची चर्चा पण झाली आणि तुम्हाला कमिटीने एक चांगला निर्णय पण दिला. काय सांगाल कमिटीविषयी? मग काय, कमिटीचं जेवढं बोला तेवढं आजचं नियोजन एकदम अतिशय सुंदर आहे.
रवी म्हात्रे यांचं नियोजन जसं त्यांनी बोललेलं तसं आज करून दाखवलं. 26 जानेवारी जसं एक हिंदकेसरी मैदान म्हणून ओळखलं जातं तसं त्यांनी आज पार केलं. त्यांचं देसाई कमिटीचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो मी आज. दादा आज राहुल दादाचा मथुर पण विन झालाय, काय बोलाल? इथे येऊन जोडी आहे राहुल मथुर आणि महबूब. आणि आज मथुरच्या पेहऱ्यामध्ये लक्ष होता. आज राहुल दादाशी बोलणं झालं का तुमचं? 100% का नाही. राहुल दादा आम्हाला सोडतो का गैल घाला म्हणून हारणे म्हणून घाला म्हणून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली का असं नियोजन आहे. दादा बोल काय नाही अडचण करा आपण डबलला हीच गाडी आता मथुर आणि महबूब पण नव्हती डबलला गाडी. दादा आज हरणे आणि महबूब या गाडीला 2 वेळेला आम्ही बघितलं पलताना. असं वाटतं ही गाडी पुढे पण बघायला भेटेल आम्हाला. 100% का नाही. कारण गाडीला खूप स्पीड आहे त्या आता आणि मथुर लोकांनी महबूबला मन speed जिंकतात. आहे. हरण्या महबूबला स्पीड आहे. बैल सगळी पळतात फक्त गाडी जमण्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. तर कुठे बघायला भेटेल मग पुढचं नियोजन मग? आता जसं मैदान तसं. बरोबर बरोबर आहे. चालेल दादा, जे पण काय बोललं खूप चांगली माहिती दिली आणि विशेष म्हणजे जे शेफ चावली त्या मुद्द्यावर तुम्ही जे तुमचा क्लॅरिफिकेशन दिला तो खूप चांगला झाला. कारण भरपूर लोकांची गैरसमज होणार होती. आजच्या या बाईटनुसार त्यांना पण माहिती पडेल की कुठल्या प्रकारचे काही आपल्या ड्रायव्हर लोक काही मुंबईचे ड्रायव्हर आहेत त्यांना कमिटीने जे नियम बांधून दिले आहेत त्या नियमानुसार त्यांना पण कुठल्या गोष्टीचा भान आहे. तर ड्रायव्हरांना विषयी काय सांगाल तुम्ही मग? आपल्या मुंबईचे ड्रायव्हर आहेत ते आपले मुंबईचे ड्रायव्हर सर्व नियम पाळतात. कोणी असं काही असं कुठल्या प्रकारचा प्रकार करत नाहीये. आपले ड्रायव्हर अतिशय फार सुंदर आहेत आणि सुंदररित्या नियम आपले पाळतात. बरोबर. दादा आजच्या गुलालासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. हा प्रश्न मांडल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कारण का लोकांपर्यंत हा तुम्ही प्रश्न उपस्थित केला आणि दाखवण्याचा प्रयत्न केला याच्याबद्दल खुलासा केल्याबद्दल तुमचे पण मनपूर्वक आभार. चालेल, धन्यवाद दादा. धन्यवाद.